ते त्याला मारत होते, त्यांच्या अंगावर लघुशंका केली. त्या काळ या महाराष्ट्रामध्ये याच्या अगोदर कधी झालं नव्हतं. तरी हे शंड सरकार शांत का आहे? हे फोटो काल बाहेर आले, पण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून त्यांच्याकडे फोटो 2.5 महिन्यापूर्वीच गेले असताना सुद्धा धनंजय मुंडेवर कारवाई का झाली नाही? धनंजय मुंडे म्हणतोय मी आजारी म्हणून राजीनामा दिला. मग फोटो व्हायरल झाल्यावर तुला राजीनामा द्यायला का लागला? मुख्यमंत्री सांगताय धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला. लाज वाटली पाहिजे मुख्यमंत्र्यांना सुद्धा. राजीनामा काढून घेतला पाहिजे होता. तिला असं का म्हणतात? या महाराष्ट्रामध्ये नुसता हा एकच मंत्री नाही, एक गोरे जयप्रकाश गोरेंनी एका महिलेला स्वतःचे फोटो, एक सोमयास काहीचे फोटो एका महिलेला पाठवतोय फोटो. मंत्री असं करतोय तर गुन्हेगारांना रानच मोकळे झालं. पुण्यामध्ये स्वारगेट येथे वेळ येते, पहाटेच्या वेळेला असे अत्याचार होत नाही. त्यानंतर अहिल्यानगरमध्ये ट्रेनेच्या झाकणात तोंड घालून मारलं जातं. पुन्हा एकदा पुण्यामध्ये सामूहिक बलात्कार होतो. संतोष देशमुख सारख्या कुटुंबाला अशा घटनेला बळी पडावं लागतं. तो पत्ता करता माणूस, तो आपल्या गावाची समाजसेवा इमाने बरं करत होता. माझ्या गावाच्या लोकांना खंडणीचा त्रास होतो म्हणून मध्ये पडला. तर आपल्या मध्ये येणारा हा माणूस कोण म्हणून त्याची अशी हत्या धनंजय मुंडेंनी घडवून आणली. तरी सुद्धा तुम्ही हे सरकार जाग होत नाहीये. अधिवेशनाची वाट बघितली जाते, फोटो व्हायरलची वाट बघितली जाते आणि मग राजीनामा स्वीकारला जातो. नक्कीच महाराष्ट्र राज्य सुरक्षित नाहीये. सगळ्या अत्याचार होत आहेत. रक्षा खडसे सारख्यांना जर चोखले जाऊन कंप्लेंट करायला लागत असेल तर विचार करा की सर्वसामान्य महिला किती सुरक्षित आहे. हे सरकार बरखास्त झालं पाहिजे आणि राष्ट्रवादी राजवट लागू झाली पाहिजे. कारण तिथं कोणीही सुरक्षित नाहीये. आज जे मोठे नेते आहेत मळवणीसाठी राजू पवार असतील, धनंजय मुंडेसारख्या नेत्याला त्यांनी पाठीशी घातलं आणि धनंजय मुंडेंनी गुन्हेगारांना पाठीशी घातलं म्हणून हे गुन्हेगारी वाढत चालली आहे. आणि देशमुख सारख्या सामाजिक कार्यकर्त्याला फक्त त्याने त्यांच्याबद्दल उघडकीस आणू नये, कुठेतरी खंडणी या लोकांनी येऊ नये म्हणून त्यांनी चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांची अशी निर्घृण हत्या केली. आणि अशा हत्या केली की हत्या केल्यानंतर 11 महिन्या शरीरावरती त्यांनी लघुशंका